अखिल विश्वाला शांतीचा, समतेचा, ममतेचा, न्यायाचा, सुखाचा मार्ग सांगणारे तथागत सम्यक संबुद्ध, आपल्या सर्वांचे पिता, विश्वरत्न, बोधिसत्व, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी तथागतांचा धम्म संपूर्ण जगात प्रसारित केला, त्यासाठी आपल्या मुलांना वेगवेगळ्या देशांत पाठवले, ते सम्राट अशोक, समतेचे उपासक महात्मा ज्योतिराव फुले, संत कबीर, आमच्या माता सावित्रीबाई फुले, रमाबाई, शाहू महाराज, या सर्वांना, त्याचप्रमाणे मानवतेच्या हितासाठी ज्यांनी ज्यांनी कार्य केले त्या सर्व महामानवांना मी त्रिवार वंदन करते. उपस्थित सर्व माझ्या बौद्ध बांधवांना, सर्व भारतीयांना 68व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. सर्वांना सस्नेह जय भीम. मी ज्योती गावंडे सहारे, धम्म अभ्यासक, धम्म प्रशिक्षण वर्ग विहारांमध्ये चालवते. तर या बौद्ध धम्मदीक्षेचा आपल्या जीवनावर काय परिणाम झाला, माझ्या जीवनावर काय परिणाम झाला, माझ्या परिवार, माझे समाज बांधव यांच्यावर काय परिणाम झाला, याविषयी आपल्याशी मी थोडी हितगज करू इच्छिते. आपल्याला आठवते, आपण चंद्रपूरवासी. या चंद्रपूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला 16 ऑक्टोबरला धम्मदीक्षा दिली. तत्पूर्वी विजयादशमी दिनी नागपूर येथे 14 ऑक्टोबरला धम्मदीक्षा दिली. आपल्या चंद्रपूर शहराचे माननीय देवाजी बापू खोब्रागडे यांच्या पुढाकाराने आणि त्यांचा सुपुत्र स्मृतिशेष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या अथक प्रयत्नाने आपल्या चंद्रपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली. आपला हा चंद्रपूर शहर मागासलेला, आपणही तसे त्या अर्थाने मागासलेलेच, परंतु ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतःच्या तब्येतीची काळजी न घेता किंवा त्यांची तब्येत अत्यंत बिघडलेली असतानाही चंद्रपूरवासियांच्या प्रेमाखातर ते नागपूरनंतर चंद्रपूरमध्ये आले आणि चंद्रपूरमध्ये आल्यानंतर आम्हा 3 लक्ष बांधवांना दीक्षाभूमी येथे धम्मदीक्षा दिली. त्रिसरण पंचशील देऊन 22 प्रतिज्ञा आमच्याकडनं वदवून घेतल्या. देवाजी बाबू खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली हा एवढा मोठा चंद्रपूरवासियांनी न भूतो न भविष्यती हा सोहळा पाहिला आणि त्यानंतर तिथूनच आमच्या जीवनात कलाटणी सुरुवात झाली. आम्ही पूर्वी ज्या देवदेवतांना मानत होतो त्या देवदेवता 22 प्रतिज्ञेचं वाचन करताच मनातून तर हद्दपार केल्याच, परंतु त्याचबरोबर घरातूनही आम्ही त्यांना हद्दपार केले. आम्ही भीतीपोटी त्यांची उपासना करत होतो, पूजा अर्चा करत होतो. मला आठवते, आमच्या वार्डात एक मरीमाय होती. तिची आमच्या वार्डातील आमच्या जाणत्या बाया, बुजुर्ग बाया पूजा करायच्या. आजार झाला की बस लिंबाच्या काड्या घ्यायच्या आणि तिथे जायच्या, तिची पूजा करायच्या. परंतु काही वर्षानंतर मात्र हे सगळं बदललं. आमच्या वार्डात विहाराची निर्मिती झाली. सर्व वार्डातील सदस्यांनी, स्त्रियांनी, मुलामुलींनी पुढाकार घेऊन विहार बांधले स्वतःच्या परिश्रमाने आणि मग तेथे त्रिसरण पंचशील गायला जाऊ लागलं. बुद्धवंदना होऊ लागली, बुद्धपूजा होऊ लागली. बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना आम्ही गाऊ लागलो. अर्थ कळत नव्हता. त्यानंतर मला वाटते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षेनंतर अगदी लवकरच, म्हणजेच 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचं महापरिनिर्वाण झालं. म्हणजे ज्या बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दाखवला, बोट धरून आमचं बुद्धाकडे नेलं, त्यांचे विचार सांगायला मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. आणि त्यांचे विचार, गौतम बुद्धांचे विचार, गौतम बुद्धांचा धम्म आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी
कुणीही आमच्यापर्यंत तोपर्यंत पोचला नाही. भारतीय बौद्ध महासभेने आपले केंद्र शिक्षक पाठवले आणि त्यातून आम्हाला थोडा थोडा अर्थ कळू लागला. पंचशील यातील 5 शील, पंचशील म्हणताना या 5 शीलाचा अर्थ काय, या 5 शीलाच्या अर्थाने कसं आपलं जीवन नीतिमान होतं, शीलवान होतं, हे 5 शील केवळ म्हणून भागणार नाहीत, तर ते आचरणात आणायचं असतं. अशा प्रकारे आम्हाला पंचशीलाची ओळख झाली आणि त्यानंतर मग अष्टांग मार्ग, 10 पारमिता याची हळूहळू ओळख होऊ लागली. बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म, जो एखाद्या बायबलसारखा आहे, सर्व त्रिपिटकातला तो सार आहे, तो सार त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथात एकवटला. तो ग्रंथ तर होता आमच्याकडे, परंतु त्याचा अर्थ मात्र कळत नव्हता. वाचत होतो, परंतु वाचताना त्याचा अर्थबोध होत नव्हता. तो अर्थबोध सांगण्याचं कार्य आता हळूहळू होऊ लागलेलं होतं. आम्ही चंद्रपूरवासियांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रत्येक विहारामध्ये वाचनास सुरुवात केली. ह्या 3 महिन्याच्या कालावधीत आम्ही तो ग्रंथ वाचू लागलो. हळूहळू त्याचा अर्थ कळायला लागला. अनेक नागपूरचे असोत किंवा अनेक भिक्खुगण असोत, बाबासाहेबांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म आम्हाला त्याचा सार, त्याचा अर्थ आम्हाला सांगायला त्यांनी सुरुवात केली. अशा प्रकारे आम्हाला बुद्ध आणि त्यांच्या धम्माची ओळख झाली. हा धम्म आधी मध्यम, आधी कल्याणम, मध्य कल्याणम आणि अंत्यतः कल्याणम आहे. तर हा अष्टांग मार्ग जो ना चैन मौज सांगतोय, ना अति दुःख दारिद्र्य सांगतोय, तो म्हणतोय की जीवनाला जगण्याला आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा तुम्ही घेतल्या पाहिजे, उपभोगल्या पाहिजेत. अशा प्रकारे आपलं जीवन चांगलं आणि सुखी केलं पाहिजे. तर या धम्माचा अभ्यास करत असताना आम्ही चंद्रपूरवासी किंवा आम्ही भारतीय हळूहळू बुद्धाचं बोट घेऊन धम्माचं वाचन करू लागलो, त्याला अनुसरू लागलो. अशा प्रकारे आम्हाला तथागतांनी जो ज्ञानप्राप्ती केली, 10 अवस्थांतून त्यांना जावं लागलं, ज्याला 10 जन्म म्हणतात, त्या 10 अवस्थांतून आम्ही स्वतः तथागतांच्या या अवस्थांमधून आम्ही जाऊ लागलो. हळूहळू आम्हाला धम्म कळू लागला. धम्म हा केवळ मानवतासाठी म्हणजे माणसांसाठीच नाही, तर अखिल प्राणीसृष्टीसाठी आहे. हे संपूर्ण पर्यावरण आणि मानव एकमेकांशी निगडीत आहे. तर आपलं जगणं या पर्यावरणात, या समाजाशी एकनिष्ठ आहे. तेव्हा समाजात जगत असताना, सामाजिक अनुभूती घेत असताना आपण धम्मानुसार आचरण केलं पाहिजे. माझं सुख, माझं हित साधत असताना इतरांच्याही सुखासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे माझ्या धम्मबांधवांनो, हा धम्म अतिशय सुखकारक आहे, मंगलकारक आहे. सप पापस्स अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनम एतम बुद्धानं शासनम, असं बुद्धाची शिकवण आहे. आणि या बुद्धाच्या शिकवणीने माणूस धम्मदर होतो. धम्मदर माणूस हा सुखी असतो, तो दुसऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करतो. तर हा सुखाचा मार्ग दाखवणारा बुद्ध आणि त्यांचा धम्म अतिशय मौल्यवान ग्रंथ आहे. हा प्रत्येकाने आपल्या घरी ठेवलाच पाहिजे, किंबहुना तो आपल्यासोबतच ठेवला पाहिजे. हा आपला धम्म मित्र आहे. केवळ ग्रंथ हा ग्रंथ नाही, तर हा आपला काय आहे, धम्म मित्र आहे. तर तो धम्म मित्र आपल्यासोबत असायला पाहिजे. मला वाटते, मी ज्या विहारांत जाते त्या विहारांमध्ये सर्व स्त्रियांना, सर्व उपासकांना धम्मगाथा पाठ आहेत, तोंडपाठ आहेत. परंतु त्याचा अर्थ काय, जोपर्यंत त्याचा अर्थ आपण समजून घेत नाही, तोपर्यंत आपण त्या गाथा मनापासून म्हणत आहोत असं मला वाटत नाही. आणि म्हणून या गाथेमध्ये पूर्ण धम्म साठवलेला आहे. तेव्हा ह्या धम्मातील गाथा म्हणताना त्या गाथेचा अर्थ जो बाबासाहेबांनी बुद्धपूजा पाठ या छोटेखानी पुस्तकात दिलेला आहे, तर तो आपण वाचावा, त्या शब्दांचा अनुभव घ्यावा, पाली शब्द जाणून घ्याव्यात. जो तथागतांची भाषा होती, त्या काळच्या जनसामान्यांची भाषा होती, ती आपण शिकलं पाहिजे.
त्यासाठी अनेक प्रशिक्षण वर्ग सुरू असतात चंद्रपूरमध्ये, त्याचाही आपण लाभ घेतला पाहिजे. आपण चंद्रपूरमधील 15 आणि 16 ऑक्टोबरला आपल्या दीक्षाभूमीवर मोठी गर्दी करतो, भाषणं ऐकतो, जणू काही जत्रा भरते, विविध वस्तूंची इथे खरेदी विक्री होते. ती केलीच पाहिजे. परंतु तिथे बाबासाहेबांनी लिहिलेले, अनेक मान्यवरांनी लिहिलेले अनेक त्रिपिटक, अनेक ग्रंथ त्यात आहेत, ते पण आपण खरेदी केली पाहिजे. आणि खरेदी केल्यानंतर ती निव्वळ कपाटात ठेवलं असं नको, तर त्यातील प्रत्येक पानात काय लिहिलेलं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला धम्म कळेल आणि कळल्यानंतर आपण त्यानुसार वागू, इतरांना सांगू. आपल्याला दिसतंय की आपण बाबासाहेबांचे अनुयायी धम्मदीक्षा घेतली तरी परिपूर्ण आपण धम्माचं पालन करतो काय? नाही. कारण आपण तेवढं धम्म जाणलाच नाही. तो जर आपण जाणून घेऊ तर आपण धम्मानुसार आचरण करू. आपल्या आचरणातून धम्मामुळे ह्या बाबासाहेबांच्या अनुयायांची, ह्या लोकांची किती प्रगती झाली, केवढी प्रगती झाली, हे कसे सन्मानाने जगत आहेत, प्रतिष्ठेने जगत आहेत, यांचं राहणीमान किती छान आहे, याचा इतर लोकांवर प्रभाव पडेल. आणि इतर लोक या धम्मात आहे तरी काय, गौतम बुद्धांच्या विचारात आहे तरी काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. वास्तविक पाहता गौतम बुद्ध कुणबी पुत्र, शेतकऱ्याचा पुत्र, ज्याला आपण क्षत्रियसुद्धा म्हणतो कारण राजाचा मुलगा होता, तर हा शेतकऱ्याचा मुलगा, कुणबी, कणबी पेरणारा म्हणजेच कुणबी. तर हा जो भूमिपुत्र, हा भूमिपुत्र ज्याने मानवी दुःख जाणलं आणि या दुःखातून मुक्त करण्याचा मार्ग त्यांनी शोधला, संशोधन केलं, स्वयं अध्ययन केलं. वास्तविक पाहता त्या काळातील जे ज्ञान होतं ते संपूर्ण ज्ञान अवगत केल्यानंतरही त्यांना दुःखमुक्तीचा मार्ग गवसला नाही. मग स्वतः निर्णय घेतला, काही झालं तरी आपण ज्ञानप्राप्ती करून घेतली पाहिजे, आपण दुःखमुक्तीचा मार्ग शोधला पाहिजे, सर्व मानव प्राण्यांना आपण सुखी केलं पाहिजे. मग त्यासाठी त्यांनी स्वतः आत्मचिंतन केलं, एक एक प्रश्न डोळ्यापुढे घेतला आणि त्या प्रत्येक प्रश्नाची त्यांनी उत्तरे शोधली आणि त्यातून हा तथागतांचा धम्म प्रचलित आला. तर हा धम्म मानवी कल्याणाचा आहे, मानवी सुखाचा आहे. तेव्हा आपण लोकांना सांगितलं पाहिजे. त्यासाठी त्यांनी लोकांना सांगण्यासाठी आधी कोण असा विद्वान असे आहे की जो धम्म समजून घेईल, कारण धम्म हा तर सर्वसामान्य लोकांना समजणारा नव्हता. तथागतांचा धम्म हा सर्वसाधारण लोकांना समजणारा नाही असं तथागतांना का वाटलं असेल? कारण सगळे लोक ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, नशीब या फेऱ्यामध्ये गुंतलेले होते. कोणतेही कारण हे चमत्काराने दूर होऊ शकते, ईश्वराच्या आराधनेने दूर होऊ शकते, पूजा अर्चा यज्ञयागाने दूर होऊ शकते, असं त्यांची भावना होती. तथागत म्हणतात की माझा धम्म, माझ्या धम्मात ना ईश्वराला स्थान आहे, ना आत्म्याला आहे, ना कर्मकांडाला आहे, पुनर्जन्माला तर नाहीच नाही. मग हा माझा धम्म स्वतः स्वीकारण्याचा आहे, स्वतः वर्तणूक करण्याचा आहे, आचरणाचा आहे. मग असा हा धम्म लोक स्वीकारतील का, समजून घेतील का, की नाहीतर व्यर्थच माझे परिश्रम होतील? तेव्हा मी जो हा धम्म मी साधलाय तो माझ्याजवळच ठेवून आणखी माझ्या ज्ञानात भर घालेल, अशा प्रकारे त्यांचे मनात विषाद योग निर्माण झाला. परंतु तरीही त्यांच्या मनातील विचार मानवतेच्या करुणेने अतिशय दाटून आले आणि कोणी ऐकोत किंवा न ऐकोत आपण आपला धम्म लोकांना सांगितला पाहिजे. त्यासाठी त्यांनी मग कुणाला आपण सांगायचं, कुणाला सांगायचं, कुणाला कळेल, पटेल, रुचेल? तर आधी त्यांनी आलार कलाम, उद्दक रामपुत्त या आपल्या गुरूंना शोधण्याचा प्रयत्न केला. कळलं की त्यांचा मृत्यू झालेला आहे. मग त्यांना 5 परिव्राजकांची आठवण झाली, जे परिव्राजक त्यांच्यासोबत
तपश्चर्येच्या वेळेस त्यांची सेवा करीत होते आणि ते स्वतःही तपश्चर्या करीत होते. अशांचा त्यांनी शोध घेतला. त्यांच्यापर्यंत ते पोचले आणि त्यांनी आपला धम्म सांगितला. हा धम्म जो पंचशील, अष्टशील आणि 10 पारमितेचा होता, तो मानवतेच्या हिताचा होता. तथागत म्हणतात हा धम्म माणसासाठी आहे. एक माणूस जेव्हा दुसऱ्या माणसावर अन्याय अत्याचार करतो, अनुचित वागणूक करतो, तेव्हा दुःखाची निर्मिती होते. एक माणूसच कशाला, एक समाज दुसऱ्या समाजावर अन्याय अत्याचार करतो, अनुचित वागणूक करतो, तेव्हा दुःखाची निर्मिती होते. तर ह्या दुःखाला दूर करण्याचा मार्ग मी शोधलेला आहे. तेव्हा हा धम्म माणुसकीचा आहे, माणसाच्या मनावर परिणाम करणारा आहे. स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हा धम्माला ग्रहण करू शकतो. तेव्हा तथागतांनी हा धम्म त्यांना सांगितला. अशा प्रकारे संघाची निर्मिती झाली आणि मग हळूहळू धम्मात अनेक लोक येऊन मिळाले, वेगवेगळ्या समाजाचे. तथागतांनी जातीभेद पाळला नाही, लिंगभेद पाळला नाही. या धम्मामध्ये कनिष्ठ जातीचे लोक सामील झालेले होते. या धम्मामध्ये स्त्रियांनासुद्धा सामील केल्या गेलेलं होतं. तर अशा प्रकारे हा धम्म महासागरासारखा, वेगवेगळ्या नद्या जशा सागरात येऊन मिळतात आणि सागरामध्ये विलीन होतात, त्याप्रमाणे वेगवेगळ्या समाजाचे, वेगवेगळ्या दर्जाचे लोक इथे आले आणि एकरूप झाले आणि हा धम्म तथागतांनी सांगितलेला ते सर्वत्र पसरवू लागले. अशा प्रकारे हा धम्म लोकांपर्यंत पोचलाय. त्यानंतर सम्राट अशोकांनी हा धम्म सर्वत्र म्हणजे स्वतः स्वीकारला आणि आपल्या साम्राज्यामध्ये तो लागू केला आणि तो इतरही पोचावा यासाठी त्यांनी आपल्या मुलाला आणि मुलीला, संघमित्रा आणि महेंद्र याला वेगवेगळ्या देशांत पाठवले. आपल्याला माहीतच आहे, श्रीलंकेला संघमित्रा बोधिवृक्ष घेऊन गेल्या आणि तिथे तथागतांचा धम्म सांगितला. महेंद्र नेपाळ, तिब्बत, चीन या ठिकाणी तथा सम्राट अशोक आणि त्यांचे अनेक भिक्खुगण गेले आणि तिथे तथागतांचा धम्म त्यांनी सांगितला. तर अशा प्रकारे हा धम्म विदेशात राहिला, रुजला. मात्र आपल्या देशात कालांतराने सम्राट अशोकानंतर, काही त्याच्या पिढीनंतर या देशातून आणखी प्रतिक्रांती झाली आणि त्यानंतर आपल्याकडे हा धम्म नाहीसा झाला. बाबासाहेबांना हा धम्म श्रीलंकेतून, ब्रह्मदेशामधून, नेपाळमधून आणावा लागला. ते ग्रंथ आणावे लागले. बाबासाहेबांनी जवळजवळ 25-30 वर्ष या धम्माचा अभ्यास केला. केवळ या धम्माचाच अभ्यास केला काय? नाही, तर जगातील जेवढे काही धर्म होते त्या सर्व धर्मसंस्थापकांचा, त्यांच्या साहित्याचा बाबासाहेबांनी सारासार अभ्यास केला. आपल्याला माहीत आहे, बाबासाहेब भीमराव अवस्थेत असताना म्हणजे लहान असताना त्यांच्या वडिलांनी, रामजी बाबांनी त्यांना रामायण, महाभारत याचं पारायण करायला सांगितलं. लहानपणापासनं ते सायंकाळच्या वेळेस रामायणातील श्लोक म्हणत आणि महाभारतातील काही भाग म्हणत, बरोबर आहे. तर लहानपणापासून त्यांच्यावर रामायण आणि महाभारतातील पात्रांचा प्रभाव होता. परंतु ज्यावेळेस ते 10वी पास झाले आणि त्यांच्या गुरूंनी त्यांना बुद्धाचे चरित्र हा ग्रंथ दिला, तेव्हा त्या उन्हाळ्यात फावल्या वेळेत बाबासाहेबांनी म्हणजे भीमरावांनी तो ग्रंथ वाचला. वाचल्यानंतर त्यांच्या मनात विचाराचं काहूर निर्माण झालं. ते तुलना करू लागले रामायण महाभारतातील पात्रांची आणि सिद्धार्थ गौतमाची. काय दिसलं इथे? सिद्धार्थ गौतम सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा म्हणतात. सर्वांवर प्रेम करा म्हणजे युद्धाची वेळच येणार नाही, शांतीचा मार्ग सांगतात. आणि इकडे पाहतो तर भावांमध्ये युद्ध, एकमेकांना मारणं, शस्त्र उचलणं, फसवणं. तर हा जो तुलनात्मक अभ्यास भीमरावांनी 10वी पास झाल्यानंतर सुरू केलं 16व्या वर्षापासनं, तेव्हापासनं त्यांच्या डोक्यात सिद्धार्थ गौतम ठाण मांडून होते. कालांतराने मग 1935 त्यांनी धर्मांतराची घोषणा केली. मी जरी हिंदू म्हणून जन्मलो, परंतु हिंदू म्हणून मरणार नाही, तर मी मानवतेचा धम्म स्वीकारेल.
परंतु त्यावेळेस त्यांनी जाहीर केलेलं नव्हतं मी तथागतांचा धम्म स्वीकारेल. लोकांनी वाईट अवस्थेत ज्या धर्मामध्ये आपल्याला जगावं लागतं त्या धर्मातून बाहेर पडून प्रतिष्ठेने जीवन जगता येईल, समतेने जीवन जगता येईल असे अनेक धर्म लोकांनी स्वीकारले. अनेक लोक मुस्लिम झाले, अनेक लोक ख्रिस्ती झाले. परंतु काही लोक जोपर्यंत बाबासाहेब धर्मांतर करणार नाही, नवा धम्म घेणार नाही, तोपर्यंत आपणही धम्म स्वीकारणार नाही, दुसऱ्या धर्मात जाणार नाही असं काही लोकांनी प्रतिज्ञा केलेली होती. त्यानुसार ते थांबले. जेव्हा बाबासाहेबांनी घोषणा केली की मी बुद्ध धम्म स्वीकारेल, बुद्धांचा अनुयायी होईल, त्रिसरण पंचशिलाच्या शरणात जाईल, तेव्हा लोकांनी सुद्धा बाबासाहेबांच्या हाकेला ओ देऊन बाबासाहेबांनी जेव्हा स्वतः नागपूर येथे धम्म स्वीकारला, भंते चंद्रमणींच्या हस्ते, पूज्य भंते चंद्रमणींच्या हस्ते, तेव्हा लोकांनी सुद्धा बाबासाहेबांकडून धम्मदीक्षा घेतली. आणि तिचीच पुनरावृत्ती चंद्रपूरमध्ये झाली. चंद्रपूरमध्ये लाखोच्या संख्येने दीक्षाभूमीमध्ये लोक गोळा झाली. माझे बाबा म्हणत मी सुद्धा तिथे स्वयंसेवक म्हणून होतो. आमच्या चंद्रपूरमध्ये या धम्मदीक्षेने लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला, त्यांच्या राहणीमानात बदल झाला, त्यांच्या सामाजिक स्थितीत बदल झाला. शाळा शिकू लागले, लोक शिकून प्रगती होऊ लागली, नोकऱ्या मिळाल्या, चांगली स्थिती प्राप्त झाली. आणि मग शिक्षणाचं महत्त्व लोकांनी ओळखलं. कारण बाबासाहेबांचा संदेश शिकवा, चेतवा आणि संघटित व्हा, संघर्ष करा. तर हा जो संदेश होता तो लोकांनी आपल्या मनात त्या संदेशाचा मनात दृढ संकल्प करून प्रत्यक्षात तो उतरवला. आणि अशा प्रकारे उपाशी राहूनही आपल्या मुलांना शिकवलं आणि धम्माच्या, बुद्धांच्या सानिध्यात आणलं. आमचे बाबा, आमच्या सर्वांचे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याप्रमाणे आई बाबा मुलांची काळजी घेतात, आपल्या मुलाला काही होऊ नये याची दक्षता बाळगतात, परंतु बाबासाहेबांनी आम्हाला तर आमचं संपूर्ण जीवनच सुजलाम सुफलाम व्हावं, विकसित व्हावं, प्रतिष्ठेचं व्हावं यासाठी जीवाचं रान करून स्वतःला अतिशय अतोनात त्रास घेऊन प्रकांड पंडित होऊन आम्हाला दिशा दिली. आम्हाला जो मानवतेचा संदेश दिला, आम्हाला जो तथागतांचा मार्ग सांगितला, तो मार्गच आमच्या जीवनात प्रकाशित करणारा ठरला. आणि अशा प्रकारे आमचं जीवन तर यशस्वी झालंच झालं. परंतु जे बांधव अजूनही अज्ञानात आहेत, ज्यांच्या जीवनात सम्यक दृष्टीचा अभाव आहे, ज्यांना माहीत नाही की आपली प्रगती कशात आहे, अजूनही ते अज्ञानात गुरफटलेले आहेत, अंधश्रद्धेत आहेत, बुवाबाजी देवाच्या नादी लागलेले आहेत. तर त्यांचंही कल्याण हो, त्यांनाही तथागतांचा मार्ग गवसो. कारण तथागतांच्या काळात आणि नंतरही हे सगळे भारतीय तथागतांचे अनुयायीच होते. सर्वांनी धम्म स्वीकारलेलाच होता, सर्व बौद्धच होते. परंतु कुठेतरी आम्ही सगळे हरवलो, आम्ही एकमेकांपासून दूर झालो, आमच्यात भेदभावाला सुरुवात झाली. तर हा भेदभाव नष्ट हो, जातीभेद नष्ट हो, अखिल मानवजात सुखी आणि संपन्न हो. आम्ही सगळे पुन्हा बंधुत्व भावनेने एकत्र येऊ आणि आमचा भारत देश प्रगतीपथावर जाओ. आमच्यामधील वैमनस्य नष्ट हो. आम्ही पुन्हा एकदा या भारतातील खऱ्या अर्थाने सुपुत्र होत अशी मी आशा व्यक्त करते. आणि तथागतांनी दिलेला, बाबासाहेबांनी आमच्यापर्यंत आणलेला बुद्धाचा मार्ग, या मार्गाने सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते. या धम्माने आमचं कल्याण झालं, सर्वांचं कल्याण झालं. ज्यांचं झालं नाही त्यांचंही हो, त्यांनाही सुखाचा मार्ग गवसो, प्रकाशाचा मार्ग गवसो, वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांना प्राप्त हो आणि सगळे सुखी होत. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. धन्यवाद. जय भीम सगळ्यांना.